पाहे पा ध्वजेचे चिरगुट पाहे पा ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट काया जतन करिता कष्ट कैसा मी एक पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तरी तुझा मुद्रांकित मसी पत्र ते केवडे असी मत ते केवळ राहो चालवी आपुल्या पाडे राहो चालवी आपल्या पारे तैसा मी एक पतित ऐसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित तरी तुझा मुद्रांकित बापर खुमा देवी वरुदा परकुमा देवी वरुदा सांभाळावे आपुल्या ब्रिदा संगालो पुल्या ब्रिदा तैसा मी एक पतित कैसा एक पतित परी तुझा मुद्रांकित तरी तुझा मुद्रांकित पतित 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 परिमी त्रिवाचा पतित परिके जीवाच्या पतित परी तू आपुल्या सत्य परी तुया पुल्या सत्ते मज करावे सरते मज करावे सरते नाही चित्त शुद्धी नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पासी बुद्धी तीर पाया पासी बुद्धी परी तू आपुल्या सत्य परी तुया पुल्या सत्ते मज करावे सरते मज करावे सरते अपराधाचा केलो अपराधाचा केलो तुका म्हणे काय बोलो तुका म्हणे काय बोलो परी तू आपुल्या सत्य तरी तुया पुल्या सत्ते मज करावे सरते मज करावे सरते पार्थाय प्रतिबोधितं भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितं पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतमृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी मम्मत्वमनुसन्नामि भगवद्गीते भवदीशिनं नमस्तुते व्यास विशाल बुद्धे फुलारविन्दाय तपदनेत्र येन तय्या भारताय पूर्ण प्रजलितो ज्ञानमय प्रतिभा प्रपन्न परिजाताय दोत्रे वेगरे कपाने ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतये नमः सर्व उपनिषदो गावो दोग्धा गोपाळनंदना पार्थावद सुदुर्भोक्ता दुग्धम गीतामृतम महतम वसुदेव सुधम देवम कंसचानूरमर्धनम देवकी परमानंदनम कृष्णं वंदे जगद्गुरु भीष्मद्रोणतटाचेन्द्र तजल गांधार निलोत्पला शाल्याग्रहति कृपेण वहनी कर्णेन वेळाकुळा अश्वत्थामा विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तनी श्रोतीर्ण खलु पांडवेरणनी कैवर्तकं केशवम पराशरोज शरोज ममलं गीतार्थकंधोक्तटम नाना व्याख्यान ककसरम हरिकथा संबोधना बोधितम लोके सज्जन षटपद हर हर पेपियमान मुदहा भूयाद भारत बडगत कलिबल ध्वंसेश मुखम करोति वाचालं पंगुलंगयते गिरिम यत्कृपा तमाम वंदे परमानंदम माधवम महं ब्रह्म धन्वंती दिव्यस्तवे त्रैदव्य शार्दके पदे क्रमणशिति कार्यन्ति सामगा द्यादा वसगतेन पश्यन्ति न योगिनो यस्तंतु विदु सुरा सुरगना देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः 77वा श्लोक काढा काढला सगळ्यांनी 77 तत्सृत स्मृत्य रूप हरे विस्मयाम्य महाराजं ऋषी च पुन्हा पुन्हा श्लोटिका श्री ज्ञानवंत तुकाराम हे बघा एखाद्याची ओवी जरी चुकली पण त्याच्यात बोट काढू नका हा बोट वरती ठेवायचा आणि जरी आपल्याला नाही जमलं एखादा अक्षर वाचायला पण ओवी सोडायची त्याला बोट ठेवा शेवटपर्यंत हा आपला शेवटचा चान्स आहे याला सिल्वर जिबली गोल्डन चान्स म्हणतात हा पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुका मग
उठोनी म्हणे नृपा श्री हरीच्या विश्वरूपा सोवासी ना देखणी जे दिसे नाही पणी जे असे विसरे आठवे ते कैसे चुकवू आता देखो मी चमत्कारू इथे तो नाही पसारू मजई सकड महापुरुष नेता असे ऐसा श्रीकृष्ण संवाद स्नान करोनी देतसे तिळदान हंतेचे ते कायसरे आनंदे अलौकिक काही स्पुंदे श्रीकृष्ण म्हणे सद्गदे वेळवेळा या अवस्थाची काही कौरवाचे परिणामी म्हणून रायाचे काही कल्पावे जो तव झाला सुखलाभू आपण करुणी स्वयंभू बुंदावनी अवस्तंभू संजय म्हणे कोणी एकी अवसरी व्हावी ते करुणदुरी राव म्हणे संजय परी कैसी तुझी गा तेने तुते थे व्यासे बैसविले कासया उद्देसे अप्रसंगा माझे आईसे बोलसी काही रवळा नेलिया दाही वाटा मानी सुन्या पळया निशाचरा जो जेठीचे गौरव नेले तयासी ते भिंगुळवाने म्हणून या प्रसंगतेने म्हणावा की तो मग सांगे प्रस्तुत उदयले से जे उत्कळीत ते कोणासी बार जायत येईल से की येरवी विशेष बहुतेक आमुचेनी मानसिक जे दुर्योधनाचे अधिक प्रताप सदा आणि यराचे निपाडे दळई यांचे दयडे म्हणून जायत पुढे आणखील नाते आम्हा तव गवणी ऐसे आम्हा तुझं ज्योतिष कैसे ते नेनो संजय असे कैसे सांग बा हे बघा हा श्लोक आहे मी पुढे म्हणतो तुम्ही मागून म्हणायचं 3 वेळ अख्ख्या ज्ञानेश्वरीचे श्लोक वाचल्याची पुण्य तुम्हाला लाभल बरं पण बोला मागून यत्र योगेश्वर कृष्ण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीरविजयो तत्र श्रीजयो भूतिर्ध्रुवा नितिरमम भूतिर्ध्रुवा नितिर्मतिमम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीरविजयो तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिरमम भूतिर्ध्रुवा नितिर्मतिमम यत्र योगेश्वर कृष्ण यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीरविजयो तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नितिर्मतिरमम भूतिर्ध्रुवा नितिर्मम स्फोटिका श्री ज्ञानवा तुकाराम इति श्री भगवद्गीता रसद उपनिषदु ब्रह्म विद्या योग शास्त्र श्री कृष्ण अर्जुन संवाद मोक्ष संन्यास जो नाम अष्टदशाध्याय पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु पाटील महाराज की जय या बोला संजय म्हणे ये रे रांसी मी नेने परी आयुष्य ते जिने पुढेची गा चंद्र ते चंद्रिका शोभते ते अंबिका संत ते विवेकासने किती राहो ते कटक सौजन्य ते स्वयनिक वनिते ते दाहक सामर्थ्य की दया ते धर्म ते सुखागमु सुखी पुरुषोत्तम असे जैसा वसंत ते वने ते सुमनी पालिंगने सारंगाची हेत ज्ञान
ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अंती जैसे भाग्य ते विल्हासो सुख ते उल्हासो हे आसो ते प्रकाशो सूर्य जेथे तैसे सकळ पुरुषार्थ जानिका स्वामी सनाथ तो श्री कृष्ण राव देत तेथ लक्ष्मी आणि आपुले मी कांतेसी ते जगदंबा दयापासी आणि मालिकादी कायदासी नवदी दयाचे कृष्ण विजय स्वरूपनी जांगे तो राहिला से गेले भागे ते जाय लागले वेगे तिथे आहे विजय नामे अर्जुन विख्यात विजय स्वरूप श्री कृष्णनाथ श्रेयसी विजय निश्चितो येथे त्यासे तयाचे निदेशीची झाडी कल्पतरू ते होडी नदीला मे काय एवढी माय बापासदा ते पाषाण याघवे चिदारत्न गान व्हावे ते तुझे भूमिकर यावे सुवर्णत्व तयाच्या गावीच्या नदी अमृते वाहल्या या चारी पहा तयाचे विसाट शब्द सुखे मुने येता वेद सदे सचिदानंद कान व्हावे ते पै स्वर्गा पर्वग ध्वनी ये पदे दयाधिनी तो श्रीकृष्ण बाप जननी कमला दया म्हणून ज्या बाई उभा तो लक्ष्मीचा वल्लभा ते तर सर्व सिद्धी स्वयंभावे आणि समुद्राचा मेघो उपाय सांगू कैसा पार्थ आजी लागू आहे ते कनकत्वदी करू लोहा परिस होय किरू परी जगा पोसिता व्यवहारू तोची जाणे डोळे तसे उने ऐसे धने कोणी म्हणे वनई प्रकाश दीप बने प्रकाशी आपुला तैसा देवाची आसक्ती पार्थ देवासीच बहुती परे मानिये जे स्तुती गौरवासे आणि पुत्रेनी सर्वत्र गुणी जिनावा तो बाप शिनानी तरी ते शार्दंग पाणी फळाली किंबहुना सानुपा पार्था झाला से कृष्ण कृपा तो जयाचे निसाक्ष पारित्य आहे तोची का विजयासी गाओ देत तुझा कोण संदेहो देत नवे दुर्वाहो विजयसी होय म्हणून देत श्री तेथे श्रीमंतू तेथ तो पंडूचा सुतो तेथ विजय समस्तू भोयत तरी व्यासाचे निसाचे धीरमन आमचे तरी या बोलाचे ध्रुवची नाना तेथ जो श्री वल्लभू तेथ भक्त कंदभू तेथ सुखानी लाभू मंगलाचा या बोलान होय तरी व्यासाचा गुणवाहे ऐसे गाजवणी बाळे उभेली तेने एव भारताचा वाका आणून श्लोक हे का संजय गुरुनायका दिला हाती जैसा नेनो केवडाव नाही परी गुणावी ठेवणी आणि सूर्याची हानी विस्तारावया तैसे शब्द ब्रह्मानंद झाले 1.25 भारत भारताचे शके 7 सर्वत्व गीता तयाई 7 शताचा यथार्थ श्लोक शेषीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्ण उद्धार येणे एकीचे निश्लोके विद्या जात गणिके वितले होय ऐसे श्लोक शके 7 गीतेची पदे अंगे वाहत पदे म्हणो की परमामृत गीता आकाशीचे की आत्मराजाची सभे गीता वरवरे खांबे मग स्वर्ग प्रतिभे ऐसे की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोहमहिषा मुक्ती आनंद असे म्हणून मानवाचा वत होईल हेचा तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी की अविद्यात विरसके श्लोक सूर्याचे पैधान जिंके ऐसे प्रकाशने गीता निषेध आहे श्रीकृष्ण की श्लोक द्राक्ष लक्षता मांडव झाली आहे गीता संसार पंचस्वता विसरावया की सभाग्य संती भ्रमरी केले ते श्लोक कलहारी श्रीकृष्णाख्यान सरोवरी सासी नदी की श्लोक नवती आल गमे गीतेचे महिमान वाकिले ते बंदीजन उदंड जैसे की श्लोकाची आवारा
सातशते करणी सुंदरा सर्वांग गीता पुरा वसवाले की निजकांतात्मया आवडी गीता मिळवावया श्लोकनवती वाया की गीता कमळीचे भृंग की हे गीता संसार तरंग की हरीचे तुरंग गीतारतीचे की श्लोक सर्वर तसंग घातू आला गीते गंगेचे आणतो जे अर्जुनाला रैस्या तू झाला म्हणून आत्मचिंतया चिंतामणी की निर्विकल्प कल्पलावणी कल्पतरुची आता कोण वेगलिका वानावपा तानी आणि पार्टी या कामधेनु दिती सुनी जैसी आगवटी किजतिना दीपा गेलो मागिलो सूर्य धाकुटा वडिलो अमृत सिंधू खोळू थाळू कासया तैसे पाहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी परिजाते हाती काही आणि श्लोक पाहू नाही हे किल सामर्थ्य काही हे देवाच्या वाचकाई भागून धरी जय ये शास्त्रीय को श्रीकृष्णाची वाच्य वाचकू हे प्रसिद्ध जाणे लोक भलताई येथे अर्थे तिचे पाठे बोलले एवढे भेटे वाच्य वाचक एक वटे सांगितले शास्त्र म्हणून माझ काही समर्थानी अंत विषय नाही गीता जाण हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची शास्त्र वाचे अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नव्हे ते सगळे परब्रह्मची कैसा विश्वाची कृपा करोनी महानंद सोपा अर्जुन राजे रूपा आणले देवे सकोराचे निमित्ते तिन्ही भूमिले संधापे निवळलेली काळजे चंद्रजेवी का गौतमेचे निमिसे कलिकाळ ज्वारी थैसे पाणी ढाळू गिरिसे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुबते वत्स करोनी पदार्थे दुबिनली जगा पुरते श्रीकृष्ण गायो येत दिवे जरी नहाला तरी हे चिकीर व्हाला ना तरी पाठीनिसे तिंबाला जीवची जरी तरी नो एके अंशे जगलनी ह्या परिसे येरीकडे पैसे सुवर्ण होय तैसी पाठीची ते वाटी शोक बाजला मला जवळ गोटी तव ब्रह्महत्येची पुष्टी येईला अंगहा ना येण्याची मुख वाकडे करोनी वेल कवाडे तरी कानी घेता पडे तेच देख जे श्रवणे पाठे अर्थे गीताने निमक्षारते जैसा समर्थ दाता म्हणते नास्तिक न म्हणे म्हणून जाणत या सवा गीताची एकी सेवा काय करायला अगवा शास्त्रीयरी आणि कृष्णार्जुन मोकळी बोटी चालविली ते निराळी ते श्रोत्यासे केली गर्धारी घेऊन बाळका ते सरोवरे महाराज केवळ वैसे ते दया घाण दिवसे घास करी निर्मुनिया तैसे शब्द जे न लभे ते घालवणी आमचे वेगे श्रीशुद्धी भरतीये समाविजे स्वातीचे नि पाणीये न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदरीची एका शोभिती दे ना दुवा घेण येता तरी काय गोचर होता फुले नगे घे पदा मोद केली गोडी होती मखमाने तरी का फाकती रसने दर्पणा विनयने नैरुका दिसे दृष्टा श्री गुरु मूर्ती नरिगता दृश्यपंती तरी बाह्य उत्पाती आकळता तो तैसे वस्तू जे असंख्यात त्या सगळ्या सगळे साथ फाव शकते मेघ सिंधूचे पाणी वाहे तरी जग जयातेची पाये काजे ठाकते कोणा आणि वाचा जे नते ते श्लोक न होते भरवे तरी काने मुखे फावे ऐसे होते म्हणून व्यासाचा हा थोरो विश्व झाला उपकारो जे श्रीकृष्ण युक्त्याकारो ग्रंथाचा केला आणि तोची हानी आता श्री व्यासाची पदे पाहता पाहता आणि श्रवण पंथा मराठिया व्यासाधिकाचे उल्लेख रहाटाची जे शंक तेजमिहि रंक एक चालविली करी परी गीता ईश्वर भोळा
हे व्यासयुक्ती सुकडमाळा तरी माझी आ दुर्वादळा नाना म्हणे की आणि शिर सिंधूची या तटा पाणी आहे ती गजगटा देत काय मुरकुटा वारी जात असे पाक फुटे पंखरू पुढे तरी नभीचा सिरू गगनाक्रमी सत्वरूपो गरुडहित राजहंसाचे चालणे बुतली झाली शहाणे आणि जे काय उने चालविले जी आपले अवकाशे आगात सरकेपे कलशे चुळी चुळपणायचे भरून गेले दिवटीच्या अंगी थोरी तरी तो बहुजेत धरी वाटी आपली आपरी की गा जी समुद्राचे निघायचे समुद्राकाशाचे थिल्लारी थिल्लारी आयसे दिंडीचे उदय हे व्यासाधिक महामती वावरो येती ये ग्रंथी मान ठाकोय युक्ती नमे किर जिये सागरी गलचरे संतनी मंदारे ते तरे कोणी सपरे रे पोहणाची अरुण घालुचे म्हणून सूर्याचे देखे मागा भुतळीचे देखे मुंगिकाई या लागिया महाप्रकृता देशिका रे वदे गीता म्हणले अनुचिता कारण आणि बाप तू पुढालाय ते घेत पावलाची सोय बाळे करीला हे पाव काय तैसा व्यासाचा मागोवा घेत भाष्यकाराचे वाट पुसत अयोग्यही मी मन पावत तुझे जाईन आणि पृथ्वीदार या क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचे अमृते चंद्रमा निवडी जग जयाचे अनेक सिके देत लावणी अंके आधाराचे साईके लोटत जाताचे समुद्र जयाचे तोय तोय जयाचे माधुर्य सौंदर्य जयाचे पवन जयाचे बळ आकाश जेने पगड ज्ञान जेते उज्वळ चक्रवर्ती वेद जेने सुभाष सुख जेने सल्लास हे असोरवास विश्वजेने हे सर्वोपकारी सामर्थ्य सद्गुरु श्रीकृष्णनाथ राहतदासे मदयांत निगोलिया आता येती गीता जगी मी सांगे मराठिया भंगी येते विस्मय लागे ठाव आहे श्री गुरुचे निनाय माती डोंगरी जाती तेनी पोटया त्रिजगती चंदने वेदली झाडे झाली चंदचेनी वाडे वरिष्ठ म्हणले की भाडे भानुसी छाती मामी तव चित्तांतिला आणि श्रीकृष्ण दादला दो दिठे आपला वैसवीपती आधीची देखणी दिठी वरी सूर्यपुरवी पाठी तैन दिसे ऐसी गोटी केली आहे मनोनी माझे नित्य नवे श्वासन श्वासही प्रबंध व्हावे श्री गुरु कृपा या कारणे निया श्री गीतार्थ मराठिया केला लोक या दिठीचा परी मराठे बोल रंगे कवळिता गीतांगे ते गात्याचे निभांगे मनोनिया गीता गाओ ना मोकळे उडवणे गीताई आणित सुंदरांगी लेन नसुवे तैतो मोकळा शृंगार होय ना लेले तरी आहे तैसे उचित का मातेची हा तैसी जाती सोनयाची मान घेती ना तरी मानवी ती नाना गोपिका मोकळी कुणी काय होती परिमळी वसंत गमीची वाटोळी मोगरी जैसी जैसा गमिवेचे निरवी जिथे विनयी रंगुदावी तो लोभाचा प्रबंध ववी केरामिया तेने प्रबंध ब्रह्मरस स्वानंदे अक्षरे गुंतली आता चंदनाच्या तरवरी परिमळा लागी फुलवरी लाग घेव समाधी आणि पाठ करिता व्याजे कडिते विषदे ते अमृताचे निर्गे फावलिया तैसे न्याय ते पणे कवित्व झाले हे उपने म्हणून निध्यास श्रवणे तुले आता हे स्वानंद भोगाची सेल बलतयासी ती देईल
सर्वे इंद्रिय कोशविले श्रवण करवी चंद्रा ते अंगवणे भोगवणी चकोर शहाणे परी भाग्य जैसे चांदणे भरते आहे तैसे अध्यात्म शास्त्रीय परी लोक वाचवाये होईल सुखिया ऐसे निवृत्ती निवृत्तीनाथाचे गौरव आहे साचे ग्रंथुनो हे कृपेचे वैभव येते क्षीर सिंधू परिसरी भक्तीच्या कर्म कुहरी नेनो हे सुपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोलांतू तुकामुळे गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले तो मस्तंद्र सप्तशृंगी बगरावया चौरंगी भेटला की तो सर्वांगी पूर्ण संपूर्ण झाला मग समाधी व्यस्त तुझ्या भोगाई वासना या ते समुद्र श्री ते नेवाची सरोवर विषय विश्वभोज करू ते पदी का सर्वेश्वर अतिशेला मग ती संभवा अद्वैत वैभव संपादिले श्री गुरुनाथ ते मे करिता या भूता आता जे कोणी निवृत्ता ते आज्ञा निवृत्तीनाथा दिली असे आदि करू शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा सरोवरा झाला जमानते तो हानुक घेतली आगवा जीवा सर्व प्रकाशी धावा करिपाणी आधीच तव तो कृपाळू वरुवाजने गुरुआज्ञेचा बोलू झाला जैसा वर्ष काढू मग अर्थाचे मी वरसे गीतार्थ ग्रंथ तिसे वर्षला शतसके तो हा ग्रंथो ते पुराणी बापिया मांडलार्थी आपल्या की अशी एवढ्या एव गुरुक्रमे मानले समाधी धन जे आपले ते ग्रंथ बोधून दिले गोसावी मध्ये वाचोली ते पुढे नावाची ना सेवाई जाणे स्वामींची ऐशिया मज ग्रंथाची योग्यता काय असे परी साचची गुरुनाथे निमित्त करुणी माते प्रबंध व्याधे जगाते रक्षले जाना तरी पुरोहित गुणे मी बोलितो गुणे ते तुम्ही मूलपणे उपासिले शब्द जैसे घडले प्रमेय कैसे पार चढले अलंकार म्हणजे काय तेने साईकडे याते बवले चालविला सुसराचे झाले तैसा वाटे जाविला बोले स्वामी तो माझा या लागली गुणदोष निशी क्षमाविना विशेष देवी संजा ग्रंथलो देख आचार्य की आम्ही तुम्हा संतांच्या सभेत जे टाके ते पूर्ण किलो भे तुम्हाची गोपे लोकवाद्ये अवसर न मुखी जे ऐसे ते कवन बोलो ओहळे हेची करावे जे गंगेचे अंग टाकावे मगई गंगा जरी नोहावे ते तो काय करी मैनोनी बायोगे बहुवे तुम्हा संतांचे मी पाये पातला केलाय उन्हाळी अहो माझी स्वप्नी मज संत जोडून तुम्ही स्वर्ण कामी परिपूर्ण झालो पापा माते तुम्हा सांगले बाहेर तेने सुरवाळे ग्रंथाचे आली आले सिद्धी गेले जी कनकालिकाचे निखळे हो तू होईल चिंतारत्नी कुळाचला निर्मूल होय संताई सागराते सोपे भरिता अमृते गुवारिनो हे ताराते चंद्र करिता कल्पतरुचे आरानो लाविता नाही विष्णू परी गीतार्थाचे वर्मान निवडले तो मी एक वर्मसुखा बोललो मराठी हा भाका करी डोळ्यावरी लोका ऐसे दे हा ग्रंथ सागर वेवडा उतरोली पैनी कळलं कीर्ती विजयाचा धैना नाचे जोका गीतार्थाचा वारू कन्याची महामेरू रजती माझे श्री गुरु निंगदेवजी गीता निष्कल्प माये चुकोनिकाने हिंदेवाये ते मायापुरता भेटी होय धर्म तुमचा तुम्हा सज्जनाचे केले अलंकुनी जी बोले ज्ञानदेव म्हणे येतुले तैसे होय काय बहुबोली सकळा मिळविली जन्मळा
ग्रंथसिद्धीचा सोहळा धाविला जो हा. मी आशेची आशा केला तुमचा भरवसा ते पुरवणी मजलाची ग्रंथाची स्वामी तुझी दृष्टी जे केली तुम्ही हे पाहुणी आसवानी विश्वमित्र देवी ते आसवानी ते असो त्रिशंक सुदे शंभू एक मिनिट जे आसवानी त्रिशुक दोषे जाहे अनावे होसे ते अनायसे कि जे गेलेसे निर्मावे नाही शंभू उपमान्य चिन्मुळे क्षीरसागर केला आहे ते तत्व उपसरे अंधकारू निशाचरा गीता सूर्य चराचरा दावा केला तरी खरा तो तातल्याई जनकारे चंद्रवेसिले चांदणे तया सदोषाके मने सारखे म्हणून तुम्ही मदसंती ग्रंथरूप त्रिजगती उपयोग केला पडती निरुपमती किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले एक माझे जीवले पायकपणे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो शाळे तो शोरी बजावे पसाय दाने जे खळांची व्यंकटी थांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो देवांशील तो तेलाओ प्राणी जाते कळा मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तुया मुदा चला कल्पतरुथे आडव चेतना चिंतामणीचे गाव बोल जेते अर्णव पियुषाचे चंद्रमेघे आलांछन मार्तंड जेता बहीण हे सर्व सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होन त्रिलोकी भगवती आदि पुरुषी अखंडित आणि रंगोग धुये विशेष लोके दुष्टांदुष्ट विजय होजी एक मने श्री विश्वेश्वरा हा होईल ज्ञान बसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया लाला एक मने श्री विश्वेश्वरा येणे होईल दान बसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला 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 पुंडरीक वरदे हरिभे श्री ज्ञानदेव तुकारा येत म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल धान बसाव येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला ऐसे युगी परी कळी आणि महाराष्ट्र मंडळी श्री गोदावरीच्या कोळी दक्षिणलिंगी त्रिभुवनक पवित्र अनादि पंचकोश क्षेत्र जेत जगाचे जीवन सूत्र जेत यदुवंश नासू तो सकळ काळ निवासू न्यायाचे पोषी सुखिजो सुरामचंद्रो ते तो महिषासुते श्री निवृत्तीनाथ सुते केले ज्ञानदेव गीते देशिकार मिळे येव भारताच्या गावी विश्वनाव प्रसिद्ध पदवी श्रीकृष्णार्जुन बरली गोठीचे केलेली ते उपनिषदाचे सारे सर्व शास्त्राचे माहेर परमहंसी सरोवर सेविजे ते गीतेचा कळशो संपूर्ण अष्टादश दशू म्हणे निवृत्तीदास ज्ञानदेव पुढती 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 या ग्रंथ संपत्ती सर्व सुखी सर्वाभूती संपूर्ण होईल शके 1200 भारत करे तै टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंदा बाबादर लेखकु झाला इति श्री ज्ञान विरचिताय भावार्थ दीपिकाय अष्टोदश अध्याय श्लोक 87 1810
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. बोलू नका, पण हे जे ओव्या आहेत ह्या नातानी ज्यावेळेला माऊली ज्ञानोबा आहे नातांच्या स्वप्नात गेले आणि अजान वृक्षाची मुळी त्यांच्या कंठाला लागली होती. ती काढण्यासाठी माऊलींनी पैठणला जाऊन नातांच्या स्वप्नात सांगितलं जाऊन एवढी मुळी काढा आणि माझी ज्ञानेश्वरी जगाला कळल अशी प्रतिशुद्ध करा. कारण का ती पहिली कशी होती, संस्कृत होती, ती तुम्हा आम्हासाठी प्राकृत केली गेली. म्हणून या ओव्या पण वाचायचे आहेत, पण त्या मनातल्या मनात वाचायचे. शके 1575 तारण नाम सवस्तरी एका जनातरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथपूर्वीचा अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधनीय कविद प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वर निलंका दया त्याची वाची दाटिका ज्ञान होय लोका ती भाविका गीता ग्रंथाची या बहु काळ दर्पणी गोमटी भाद्रपद माझ कपिला षष्टी प्रतिष्ठानी गोधा तटी लेखकांष्टी पूर्ण झाली. ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करीला मराठी त्याने अमृताचे ताटी दान नरोटी ठेविली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री कृष्णार्पणस्तु. एकनाथ महाराज ज्ञानेश्वरी संशोधन. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आता काय करा, पहिली ज्ञानेश्वरी साफ करा. आपली पूजा करताना तांदूळ टाकले असतील का नाही ते काढा, नाही तर त्याच्यामध्ये कीड पकडल आणि पान फुकट जाईल. पानं अशी करा. म्हणजे काय तांदूळ असेल तर निघून जाईल. एवढं आत आहेत पानं, त्यातला कचरा काढून टाका. हा ती ती घ्या, एक पिशवी घ्यायला लागेल. थांबा, तुमची ज्ञानेश्वरी पहिली साफ करा. हा आणि तशीच बांधा आणि तशीच ठेवा. आपल्याला नारळ ठेवायचे वरती. बरं एक काम करा, मग ह्याच्यावर ठेवा. पहिल्याने जे 18 वाटले ना तेवढेच घेत, त्याच्यातच तांदूळ असते. तसे नाही पडणार. ह्याच्यात बसलं असलं ना असे एक एक पान असा हात फिरवा. हात फिरवा. बघा इकडे बघा, माझ्याकडे बघा. बसलं तर निघत असा हात फिरवायचा. जर कडक लागेल तर पुढचा पान पलटायचा. फक्त 18 वाद्य आहे. 18 अध्यास फक्त, बाकी नाही. लास्ट मधून हा, कारण तो मध्ये याच्यात तांदूळ बसला तर निघत नाही, मग त्याला कीड पकडतो आणि ज्ञानेश्वर खराब होईल. सोयरा आलं नाही काय? मी तर लगेच काढून टाकतो तेव्हाच. ते प्राची त्याला फोन लाव, बोला पटकन. सोयरा कुठे आहे? नाही कुठे आहे? त्यांनी याय पाहिजे. सार्थक नाही तर गाडी घे आणि पटकन ते दोघांना घेऊन जा. माया मामा काकाला आणि काकीला पटकन. त्या गाडी घेऊन जा. काय ते आपल्याकडे भरपूर आहेत ना. तो साखर बिकर ठेवू नको. उगाच हा, हा. सगळे कशाला साखर ठेवतो, खराब होतो म्हणजे. हा मग आता जर तसं असेल, हा मग तसं असेल ना, हे जे मोठे आहेत ना तेवढे धरून त्या किती आहेत ते बघून 27 पूर्ण करायला लागते. हा मोठे आहेत ते मोठे दाणे पाहिजे आपल्या. आता आणि किती आहेत बारीक त्या? आहेत ना त्या विसर्जन करून टाका. नाही नाही नाही, विसर्जन नाही करायच्या. कपाटात ठेवा. नाही तर जिथं मोठे जिथं वाचन होतं का नाही आळंदीचा असे मोठे पारायण होतात त्या ठिकाणी द्यायची. कुणाकडेही ग्रंथ असेल किंवा जुना पुस्तक असेल, कुणी विसर्जन करू नका, माझ्याकडे द्या आणून. ग्रंथाला जर बुराक पडली असतील, ती वाचायच्या स्थितीत नसतील, तर आपण त्याच्यावर इथं जाऊ, आळंदीला जाऊ किंवा हरीश्वरला जाऊ. हा हा जर ती वाचायच्या स्थितीत राहिली नसतील तर असू द्या, देवाशी ठेवा तुमच्या. ती शब्द जर भंगली असतील ना तरच विसर्जन करायचं, नाही तर नाही. पिंजर पण पडले असेल ना.
वरती ठेवा त्याच्यात. अजून काय करत होता सकाळपासून? ए तांदूळ काढलेस काय? अजून काय तांदूळ काढलेस? मगापासून बराच टाइम झाला. 18 दिवस किती 7 दिवस बसलेस तू? बघा हे बघ, काय कापड कापड ठेवला काय? अरे ते प्राचीला फोटो काढायचा. इथं नाही ठेवला इथं. बरोबर हे टाकते ते जरा. काय करतो? आणि कृपया म्हणा साखर कोणी ठेवू नका. साखर या फुलात टाकतात ना, मग ते सगळे याच्यावर म्हणजे पडतात आतमध्ये. रसत नाही फुलं ठेवले तरी बस. आता दिलं कुठलं आहे ना, हे सगळी गाडी म्हणून ह्याच्यावर ठेवतो. ह्याच्यावरती ठेव प्राची आणि असं. सगळ्यांनी नवीन कपडा आहे ना, तो ज्ञानेश्वरला खाली हातरा आणि त्याच्यावर एक कपडा ठेवून वरती बांधा. सुपारी काढली. सुपारी कशाला टाकायची? तरी पण चालेल. नवीन कपड्यात बांधा आणि जुन्यात खालीवर लावून ठेवा. टाकायची. आणि कपडे आहेत ना बुवा, एक मोठे ज्ञानेश्वर आहेत ना, कपडा थोडा मोठा ठेवा. कोण खात नाही सर. नाही त्यात ज्ञानेश्वर मोजा त्याला जेव्हा सिंगल आणाल कर ना, सिंगल कर. ए बाय सिंगल कर. जेव्हा आणाल ना मोठा तेव्हा, आहे तो. कारण हे कापले ह्याच्यात ज्ञानेश्वरी बसत नाही, म्हणजे काय हे होईल. हा का? नाही ते कसं असं बांधायला भेटत नाही. हे आता गुरपण ठेवायला ठीक आहे, पण एक मोठ्या ज्ञानेश्वरीला मोठा आहे ना, म्हणजे ते चांगले राहतील. आता तुम्हाला पुढल्या वर्षी बहुतेक तर मोठेच भेटतील सांगितलं, चिंता करू नका. आणि कवरच मागवा आपण, कवर. हा नाही ते कवर कवर हा डायरेक्ट. डायरेक्ट कवर चांगले. दादूशी मोबाईल पण दे. प्रसाद त्याच्याबरोबर जेवढे ज्ञानेश्वर आहेत ना तेवढ्यांना कवर आणा. मग हा कपडा जरी आणलात ना, आणि नंतर मग तो काय हे देवाला पुसा विसा लागतं ना, बुवाना सांगत यूज करा, हे ठेवू नका ह्याच्यात. आणि आता हा कपडा आणलाय ना, हा देवाला पुसायचा ह्याचा आहे. तेच कॉटनचाच कपडा आणा, म्हणजे कसा तो वाघजाच्या देवला तिथं मारुतीला बुवाना ते पुसा विसायला कामाला येईल. ज्ञानेश्वर ठेवू नका. आणि ज्ञानेश्वरीला कवर घेऊन या सगळे. हा ते हे सगळं काढून घ्या ज्ञानेश्वर, तर फक्त एकाच बांधा. हा यातलंच घ्यायचं, हे यूज करा. नाही त्या नारदासारखा केला. हो ती विश्वसुंदरी आली हार घालाय,
बघितलं तर माकड कसा काय रांगत बसला. म्हणलं हे काय जमायचं नाही म्हणून तो पुढच्या जाऊन बसला. नाही नाही नाही, देवाने फसवला नारदाला. म्हातारपणे माकड चालू सुचलं ना, म्हणलं लग्न करायचंय आता, तुझा रूप दे मला तुझा चांगला. तर देवाने मनात जाणला म्हणलं वा, तुमच्याकडनं तर ही अपेक्षा कधी केली नव्हती, हरकत नाही देतो तुला आता.
थांबा ते पान धुवायला गेलं. धरा. मी धरतो, तुम्ही धरा. इथे देवाला ठेवा बरं. गंध लावा. नाही बस एक दही घाला, दूध घाला, हे मध घाला देवावरती. दूध आहे ना? दिला हा बस. आता दूध घाला, दही घाला. दही कुठे आहे? पहिला दही घाला. तुळशीचं पान टाका. आता पाणी घ्या. हा आता धरा बोल खाली. हा ताट धरा खाली. तुम्ही नको, त्यांनी धरू द्या. गणपती महादुबाना धरू द्या. हा धरा. आता पाणी वाचा पटापट भरणं. हा गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तने शर्मंगवती वेदिका क्षिप्रा वेतवती महाश्वर नदी ख्याता गया गंडकी पूर्णा पूर्णदळे समुद्र सरिता सौराष्ट्र सोमनाथ श्री शैल मल्लिकार्जुन उज्जैन महाकाल ओंकार अमलेश्वरम पारल्या दाकिन्य भीमा शंकर सेतुबंध तु रामेश नागेश वाराणसी विश्वे त्र्यंबके गौतमी हिमालय तु केदार धनुष्य तु शिवालय ताणे सायं प्राप्तपटेश्वरम सप्त जन्म पाप कृत्य स्मरणे नारळ कुठे आहे? ठेवायचे. थांबा थांबा. हा माझ्याकडे करा. हा असा. हा आता पुन्हा ह्याला गंध लावा, ह्याला लावा. हा थांबा 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 थांबा. असू दे असू दे असू दे असू दे. हा नाही ठेव. देवाला सगळं चालतं. थांबा. आता हा केळी आहे ना, ते सोलून त्याच्यात टाका. तुम्ही काय भक्ता जर असाल तरी विचारतो कसं. हरकत नाही. हे घ्या. हा तर त्या टाका. काय पाणी हवा. फुला होय बघा इथे पण आहेत. मला लावा. तो नैवेद्य आहे ना, कुठे आहे? तिकडे आहे. इकडे घ्या. आता पाया पडा आणि दक्षिणा ठेवा दोघांनी पण. काय तुमच्या हिशोब रुपये ठेवला तरी चालतंय. हॅलो, ज्ञानेश्वरीची पूजा झालेली आहे. 5 मिनिटात ज्याला कुणाला करायची असेल त्यांनी याला घेत आपल्याला आरती करायची आहे. चला. दक्षिणा ठेवायची असते. हा तुमचा यज्ञ आहे शेवटी. हा 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 इथे इकडे. हा बघा इकडे. तुम्ही इथं उभी राहा. तुम्ही इथे 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 तुम्ही ह्या बाजूने त्यांना तिकडे ते आधी का बघा.
कॅमेरावाले हा हा इकडे 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 हा हा चला नंदुबा हा आता विनयची पूजा करा तुम्ही जाऊ दे गेला तरी आता विनयची करा थोडीच टाका हा तिकडे ठेवा नेऊन हा आठवणी घ्या आपला कीर्तन आहे ना तो घेतला काय चालतं हा मग दही टाका ह्याच्यात आता. चला हा ए टाल घ्या त्याला उमाची कुठे गेला पाकवाच घ्या उमाजी मेस्त्री हा दादू 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 तो वाचाय बसलाय ए तुकाराम आहे ना तुकाराम घे आरतीला वाजवेल टाला ना चला चला पटापट टाइम करू नका हे सगळ्यांनी जागेवर उभा राहा बघू द्या या इकडे हा आता मग येतो जरा थांबा आता आणि इकडे हो ना इकडे तुम्ही इकडे इकडे तू इकडे आरती आरती इकडे आता दुसरी घ्या तिथं आणा ना दुसरी आरती हॅलो सर्वांनी आरतीला यायचंय जेवणे मंडळी आता आरती चालू होत आहे आरतीला या चाललं काय समजा नाही हा ये
या रे मग. टाल घ्या टाल घ्या टाल घ्या टाल घ्या. तुकाराम तू इथं मध्ये बस ना. पुढे बस जरा पुढे म्हणजे बस. कोण येतील ते इकडे उभं राहते. आवाज होतं. या टाळ घेतल्या. चला आरतीला सुरुवात होते. सुख करत हा दुःख हारत हा वार्था विघ्नाचे पूर्वे पूर्वे प्रेम गोपालयाचे सर्वांगी सुंदर वनसेंदुराचे कंठी शोभे माळ मुक्ता फळाचे. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मना कामना बोलते. जय देव जय देव रत्नाकाचित भारत गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुमकुम केसरा हिरे जाडी मुकुट शोभतो बारा कुमकुम बेले बोरे चरणे घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना भरती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर परवर वंदना सर्व सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सदना संकटी भावावे निर्वाणी रचवावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती कामना प्रती. जय देव जय देव युगे 28 विठेवारी उभा वामंगे रखमाई दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेला चरणी वाये भीमा उद्धारी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा पावे जीवन. देव तुळसी माला गाळा कर देवन कंठी कासे पीतांबर कस्तुर ललाटे देव सुरवार नित्य ते भेटी गरुडा हनुमंत पुरे उभे राती. जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा. आषाढी कार्तिकी भक्त जन येते ओ साधू जन येते चंद्रभागे मागे स्नान जे करते दर्शन येरा मात्र होय मुक्ती. केशवासी नंदेव मधवासी नंदेव भावे ओवती. जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रखमाई वल्लभा राईचा वल्लभा भावे जीवला. जय देव जय देव आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते दासे वृत्ती संत मनुवेधला वाधा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे इतने भक्ती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते दासे वृत्ती संत मनुवेधला वाधा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह बोले विश्वब्रह्मच केले राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा महाकैवल्य ते दासे वृत्ती संत मनुवेधला वाधा. आरती ज्ञान राजा घालीन टांगण वंगीन चरण डोलान पायन रूपा तुझे लिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे विठ्ठल रखमाई ठोबा रखमाय ठोबा. हित भावी माझ्या असा जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकवली हरे संत संजय सर्व काळ अखंड प्रेमाचा कळो पंढरीचा वार करी वारी चुकवली हरी चंद्रभागे स्नान तुका मागे चिदान पंढरीचा वार करी वारी चुकवली हरी विठ्ठल रखमाई ठोबा रखमाई विठ्ठल रखमाई ठोबा रखमाई मागणे ते का तुझा प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संतास निरवी हेची माझ आणि का तुझे काही मागू देवा
तुका मनाचा उदार तोय मदते पायी संतांच्या या संतांची निरवी हेची मदते आणि तुझे काही मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 आता विश्वात्मके देवे येणे वाक्य यज्ञ तोषावे तोषोनी मद द्यावे पसाळे दामे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो दोझे वांझिले ते राहो प्राणी जात वर्षत सकला मिळाले ईश्वर निष्ठांची मंदिर आली अनवरत भूमंडली भेट तुका चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणी ते गाव बोल जे ते अर्णव पियुषाचे चंद्रमेचे आलांगित मार्तंड जे तापहीन ते सर्वही सदा सज्जन स्वैर्य होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होन त्रिलोकी भगवद्यादि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ बुजिवे विशेष लोकीये दुष्टांदुष्ट विजय हो आजिये एक मने श्री विश्वेश्वराव आवईल दान प्रसाओ येणे ज्ञान देव सुखिया दाला येणे ज्ञान देव सुखिया दाला येणे ज्ञान देव सुखिया दाला कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय बजरंग बली की जय हा